उल्हासनगरहून बदलापूरला जाणाऱ्या गौतम अहिरे या व्यक्तीचा अंबरनाथ पूर्वेच्या स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्यावर अपघात झाला। या ठिकाणी भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने गौतम अहिरे येथे दुचाकीला धडक दिली। या अपघातात गौतमला मोठी दुखापत झाली। यावेळी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या गौतम अहिरे यांना तिथल्या नागरिकांच्या दबावानंतर या कार चालक हार्दिक पाटील यांनी रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यानंतर हार्दिक काहीही न सांगता पसार झाला। रुग्णालयाचा बिल आणि गाडीचं झालेलं नुकसान या संदर्भात मदतीचं आश्वासन या कार चालक हार्दिक पाटील यांनी दिलं होतं। मात्र तो रुग्णालयातून पसार झाला आणि आता त्याच्याशी कोणताही संपर्क होत नाहीये। त्यामुळे अहिरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी या प्रकरणी कार चालक हार्दिक पाटील याच्यावर गुन्हा दाखल केलाय। मात्र पोलिसांनी लवकरात लवकर या कार चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी जखमी गौतम आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे। माझं नाव गौतम नाथजी अहिरे। मी कामानिमित्त उल्हासनगरहून बदलापूरला जात असताना अंबरनाथची जी स्मशानभूमी आहे तिथे एका 4 व्हीलर चालकाने मला धडक दिली। ॲक्च्युली माझ्या अगोदर एक 2 व्हीलर गाडी गेली, त्यांनी 4 व्हीलर गाडी थांबवली होती आणि मी जशी गाडी चालू केली तर त्यांनी गाडी रेसमध्ये आणली, फास्ट केली आणि मला ठोकला आणि मला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि बाकीचे बरेच लोक जमा झाले। त्यांना सगळ्यांना आपण मिळून ते सगळे मिळून हे बोलले की याला दवाखान्यात घेऊन जातो। दवाखान्यात न्यायला तयारच नव्हता। आम्ही जबरदस्ती करून मला वेदना खूप होत होत्या, मग त्यांनी आम्ही जबरदस्ती करून ते दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यानंतर तो काही वेळ थांबला, नंतर इथून तो पळून गेला आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं की बाबा जे काय खर्च होईल तो हॉस्पिटलचा पूर्ण मी करेल आणि माझा गाडीचा खर्च झाला तो तुम्ही भरून द्या आणि माझे मोठे बंधू पण बोलले की आम्ही रेडी आहे। त्याच्यानंतर कालपासून आम्ही त्याला कॉल लावतोय पण तो कॉल उचलत नाहीये। वाहन चालकाचं नाव हार्दिक पाटील म्हणून असं आहे। त्यांनी हा अपघात घडवला। ॲक्च्युली या संदर्भात सुरुवातीला पोलीस टाळाटाळ करत होते, पण नंतर त्यांनी ते नोंद करून घेतलेली आहे आणि पोलिसांना हीच नम्र विनंती आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी।